इच्छा एखाद्या गोष्टीची असणं खूप महत्वाचं आहे. इच्छाशक्ती असेलच तरच माणूस काहीतरी छान करू शकतो, असं मला तरी वाटतं. सो मला खूप छान वाटतं, की तुम्ही YouTubeला इतका छान प्रतिसाद देताय आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, हे मी नेहमीच विचारते. सो एक खूप छान मेसेज होता ड्रीमिंग सोल यांचा. त्यांनी असं लिहिलंय, की पिरियड्सबद्दल नेमकं आम्हाला जरा सांग. पिरियड्समध्ये गर्लफ्रेंडशी कसं वागलं पाहिजे? नेमके पिरियड्स म्हणजे काय मुलींचे? सो मला हा प्रश्न आवडला त्यामुळे या विषयावर आपण आता व्हिडिओ बनवतोय. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय कसे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक सुद्धा. सो गर्लफ्रेंडला खुश ठेवायचं असेल, तर ती जे काही म्हणतीये ना, ते ऐकणं खूप महत्वाचं आहे. सध्या माझं ऐका, सबस्क्राईब करून टाका चॅनलला. मग मी खुश होईल. मी खुश झाले तर तुम्हाला छान-छान टिप्स देईल. हां, गमतीचा भाग. पण खरंच व्हिडिओ थोडासा सीरियस आहे, महत्त्वाचा आहे आणि खूप काय म्हणू शकतो तुम्हाला नॉलेज देणारा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. सो पिरियड्स म्हणजे काय? शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. खूप डीप मी जाणार नाही. मी काही डॉक्टर वगैरे नाहीये, गायनोकॉलॉजिस्ट नाहीये. सो पिरियड्स म्हणजे दर महिन्याची एक सायकल असते, मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लीडिंग होतं मुलींना. ओके. ब्लीडिंग होत असल्यामुळे हे एक सोपं काम नाहीये. 28 दिवसांची ही सायकल असते आणि आजकाल इतक्या गोष्टी, लाईफस्टाईल इतकं चेंज झालंय त्यामुळे सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स येतात. कधी-कधी लवकर पिरियड्स येत नाहीत, कधी-कधी खूप लवकर येतात, ब्लीडिंग होत नाही किंवा काही जणींचं अति ब्लीडिंग होतं. एकंदरीतच या सगळ्या प्रकारामध्ये ब्लीडिंग होत असतं, रक्त जात असतं. मुलींचा जो प्रायव्हेट पार्ट असतो तिथून रक्त जात असतं आणि हे पिरियड्स सांगून येत नाहीत, की आम्ही इतक्या वाजता येणार आहोत. नाही. आम्हाला अंदाज बांधावा लागतो. म्हणजे जसं की जर का मला या महिन्याच्या 16 तारखेला पिरियड्स आलेत, तर पुढच्या महिन्यात मला 14 ला येतील किंवा जुनी माझी जी हिस्ट्री आहे त्यानुसार मला अंदाज बांधावा लागतो, की या दिवशी मला येऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की आता मला पिरियड्स येणार आहेत. मला माहिती आहे, की आता काही दिवसांमध्ये येऊ शकतात. त्यामध्ये जर का मी हेअर वॉश केला, खूप चालले, खूप एक्सरसाइज झाला, तर आणखी लवकर सुद्धा येऊ शकतात 1-2 दिवस आधी. सो अशाही खूप गोष्टी असतात आणि त्यानुसार आम्हाला कपडे सुद्धा डिसाईड करायचे असतात. कारण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पॅड्स जे असतात, तुम्ही टीव्हीवर ॲड्स वगैरे पाहिलेले असतात. पॅड्सचा यूज केला जातो. खेडेगावांमध्ये वगैरे माहीत नाही अजून मला, काही जण अजून सुद्धा कपड्यांचा वापर करत असतील. कपडा तिथे ठेवला जातो रक्त शोषून घेण्यासाठी. किंवा आजकाल तशा पॅन्टीज सुद्धा आलेल्या आहेत, ज्या ब्लड जे असतं ते ॲब्झॉर्ब करतात. जे काही प्रकार असेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कपडे सुद्धा आम्हाला डिसाईड करावे लागतात. हे एक झालं. पण त्याच्यासोबत पेन जे असतं, शारीरिक त्रास जो असतो तो खूप जास्त असतो. शारीरिक आणि मानसिक त्रास सुद्धा होतो. पाठ प्रचंड दुखते, पोट प्रचंड दुखतं. ओटीपोट जे असतं म्हणजे बेंबीच्या खालचं जे पोट आहे ते सुद्धा खूप दुखतं. पाय प्रमाणाबाहेर दुखतात. माझे तर पाय जरा जास्तच दुखतात. सो पाय दुखणं, वीकनेस फील होणं, कोणत्याही गोष्टीची इच्छा न होणं असं होतं. म्हणजे कोणीतरी सांगितलं, की "अरे बापरे! एवढी भारी न्यूज." ठीक आहे, इट्स नॉर्मल. इतकं काही विशेष कौतुक नाही वाटत. कोणीतरी काहीतरी दुःखाची बातमी सांगितली तर जरा जास्तच दुःख होतं. असं होतं, रडायला येतं विनाकारण. मूड स्विंग्स खूप होतात. आम्हालाच कळत नाही, की आम्हाला नेमकं काय हवंय. चिडचिडेपणा फार वाढतो आणि काय म्हणजे काय जगात राहिलंच नाहीये, असं काही पॉइंटला सुद्धा वाटायला लागतं. या गोष्टीची कधीच मात्र सवय होत नाही. म्हणजे काही जणांना वेगवेगळ्या वयानुसार पिरियड्स येतात. म्हणजे जेव्हा मी माझ्या वयात होते, मला 8वी मध्ये पिरियड्स आले होते. माझ्यासोबतच्या मैत्रिणींना सुद्धा 8वी मध्ये, 9वी मध्ये वगैरे आले होते. आजकालच्या मुलींना 4थी-5वी पासूनच सुरू झालेले आहेत. सो त्याच्यासाठी नेहमी आम्हाला पॅड तर कॅरी करावंच लागतं किंवा कारण कधी काहीही होऊ शकतं. अंदाज बांधून आम्हाला सगळ्या गोष्टी कॅरी कराव्या लागतात. मूड स्विंग्स खूप होतात, त्यामुळे चिड होते, काम करायची फारशी इच्छा होत नाही, शारीरिक त्रास इतका होत असतो. खूप एकटं-एकटं मध्येच फील होणं, मध्येच कोणीच माझ्यावर प्रेमच करत नाही. म्हणजे जास्त थोडेसे असे निगेटिव्ह विचार आम्ही जरा जास्त करतो या वेळेमध्ये. सो हे पेन लोकांना असं वाटत असेल, की दर महिन्याला तरी येतात सवय. नाही होत भाई सवय. दुखणं असतं आणि मला असं वाटतं, की जे मुली सहन करतात, ते मुलं तर कधीच सहन नाही करू शकत. खूप अवघड असतं ते. तुम्हाला सांगते लिटरली आता मी ट्रीटमेंट सुरू केली आहे. पण याआधी मला गोळ्या खायला लागायच्या. इव्हन माझ्या बऱ्याच मैत्रिणींना सुद्धा गोळ्या खायला लागायच्या. इतकं पेन व्हायचं.
ऑफिसला यायचं असतं, इतका प्रवास करायचा असतो, इथलं काम करायचं असतं. अजून सुद्धा आपल्या इकडे पिरियड्सच्या दिवसांमध्ये सुट्ट्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे या त्रासामध्ये सगळं काम करणं फार अवघड आहे. माझं तर बोलण्याचं काम आहे. जिथे मूड खराब असतो तिथे अ, असं छान करून बोलावं लागतं. सो इतकं सोपं नाहीये. म्हणजे मी म्हणेल, मी तरी ठीक आहे, अजून माझं लग्न झालेलं नाहीये, माझ्यावर कोणाची जबाबदारी नाहीये. पण अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या घरचं इतकं काम करतात किंवा अशाही काही स्त्रिया आहेत, ज्या बाहेर ऑफिसला जातात, पुन्हा घरात आल्यानंतर काम करतात, ज्यांना हेल्प करणारं कोणी नाहीये. किती खतरनाक हालत होत असेल. कारण कंटिन्यू पाठ, पोट, पाय दुखत असतं. डोकं सुद्धा बऱ्याच जणांचं दुखतं. काही जणांना आणखी वेगवेगळे त्रास सुद्धा होतात. जसं की एक माझी मैत्रीण होती. तिचे गाल सुद्धा दुखायला लागायचे पिरियड्समध्ये. म्हणून माहीत नाही हे असं का व्हायचं तिला, पण असं व्हायचं. माझी आणखी एक मैत्रीण होती, जिचा चेहरा लाल पडायचा. अचानकच पेन खूप वाढल्यानंतर लाल पडायचा. त्याच्यानंतर तुम्ही हॉट बॅग वगैरे ऐकलं असेल, पाहिली असेल कधीतरी. सो त्याने जरा शेकलं, गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं, तर कुठेतरी पोटाला आराम मिळतो. जरा बरं वाटतं, पण ते पेन बंद होत नाही. आता मी माझ्याबद्दल सांगते, ऑफकोर्स मी व्हिडिओ बनवतेय. सो मला पहिल्या दिवशी सुद्धा त्रास होतो, दुसऱ्या दिवशी जरा जास्त होतो, तिसऱ्या दिवशी कमी, चौथ्या दिवशी नसल्यासारखाच आहे आणि 5व्या दिवशी तर मला काहीच होत नाही. पण पहिले 2 दिवस माझ्यासाठी खूप भयानक असतात. आता पिरियड्स जे आहेत, जसं मी सांगितलं, की इतके मूड स्विंग्स वगैरे होत राहतात, ब्लीडिंग होत राहतं, इरिटेट सुद्धा होत राहतं. खूप असं म्हणजे एका पॉइंटला ती मुलगी खुश होती पिरियड झाल्यानंतर लगेचच तिचा पूर्ण म्हणजे सपोज तिची एनर्जी 100 वर आहे, तिची 0 वर सुद्धा येऊ शकते. सो हे असतं पिरियड्स. तुम्हीच इमॅजिन करा 5 दिवस वेळ, काळ, परिस्थिती न सांगता तुमच्या शरीरातून रक्त जातंय. हे किती अवघड आहे. पूर्ण बॉडी तुमची पेन करायला लागतीये खूप. आता मी जेव्हा शाळेच्या दिवसांमध्ये होते, तेव्हा मला पेन जरा कमी व्हायचं बिकॉज मी स्पोर्ट्समध्ये खूप ॲक्टिव्ह होते. पण शाळा सुटली, त्यानंतर स्पोर्ट्स कमी झाले. आता फार ऑफिसचं काम, धावपळ आणि इतके केमिकल्सवाल्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत खाण्यापिण्याच्या, की पेन खूप वाढलंय आणि याचा एक इफेक्ट म्हणून मला सुद्धा झालंय आणि मी जेव्हा दवाखान्यात गेलेले, अनेक मुलींना सुद्धा झालेलं आहे. सो एक ओटीपोट असतं ना जे आपलं, तिथे गाठ तयार होते. रक्ताची गाठ तयार होते. सो मला ती 5 सेंटीमीटरची झाली आणि त्याच्या औषधं चालू आहेत आणि लवकरच बघूयात पुन्हा डॉक्टरांकडे जायचंय. 3 महिन्यांचा माझा कोर्स होता. सो मी जेव्हा डॉक्टरांशी बोलत होते, तेव्हा मला कळालं, की अनेक मुलींसोबत असं झालंय, अनेक मुलींसोबत. आता मला का वाटलं, की असं काहीसं जाऊन डॉक्टरांकडे चेक करावं. तर विषय असा होत होता, की मला पिरियड्समध्ये भयानक पेन होत होतं. मी सांगितलं तुम्हाला मला गोळ्या खायला लागायच्या, इतकं माझं पेन होत होतं ते. सो हे पेन वाढतच जात होतं आणि त्याच्यानंतर स्किन, हेअर लॉस इतकं म्हणजे स्किन आत्ता नीट व्हायला लागली. स्किन खूप खराब होत होती. सो नेमकं काय होतंय? सो मी जेव्हा माझ्या स्किन आणि हेअरच्या डॉक्टरांकडे गेले, ते म्हणाले, की "एकदा सोनोग्राफी कर. आतून काही प्रॉब्लेम आहे का ते आपल्याला कळेल." सो मी सोनोग्राफी केली आणि तेव्हा मला कळालं, की 5 सेंटीमीटरचा सिस्ट आहे माझ्या ओव्हरीमध्ये. सो काही जणांना 20-30 सेंटीमीटरपर्यंत पण जातात. त्याचं दुखणं असं काही नसतं, पण त्याच्यामुळे पूर्ण शरीरावर इफेक्ट्स होतात. खूप त्रास होतो. काही जणांना ते ऑपरेशन करून काढावं लागतं, काही जणांचं गोळ्यांनी ते विरघळतं. पण ही प्रोसेस फार अवघड आहे. याच्यानंतर काही जणी आया नाही बनू शकत. सो हे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे मुलींनी त्यांची संपूर्ण बॉडी जपणं फार, फार, फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही वयात येता, वयात येता हा शब्द वापरला जातो जेव्हा तुम्हाला पिरियड्स येतात. ज्याच्यानंतर तुमची बॉडी मॅच्युअर होते. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन जीवाला जन्म देऊ शकता. सो पिरियड्स आल्यानंतरच या गोष्टी शक्य होतायत. पिरियड्स जोपर्यंत नाही आहेत तोपर्यंत ती मुलगी आई नाही बनू शकत. पिरियड्स आल्यानंतर ती मुलगी आई बनू शकते आणि वयाच्या आजकाल 4थी-5वी पासून मुलींना यायला लागलेत. पण हे खूप अवघड आहे. शाळेच्या दिवसांमध्ये त्या लो एनर्जीमध्ये शाळेच्या दिवसांमध्ये त्या हाय एनर्जीमध्ये आपल्याला ते पेन जाणवत नाही. पण जेव्हा आपण 20 किंवा 25शी वगैरे गाठतो त्यानंतर भयानक त्रास सुरू होतो. हे पिरियड्स जे आहेत ते वयाच्या 50शी पर्यंत असतात. काही जणांना 48 पर्यंत बंद होतात. त्यानंतर त्यांना पिरियड्स येत नाहीत. पण जाताना सुद्धा भयंकर त्रास होतो. माझ्या आईचा अनुभव मी घेतला. इतका त्रास होतो वेड्यासारखा. बापरे! म्हणजे तो एक्सप्लेनही करता येत नाही आणि काय करावं हेही समजत नाही. सो पिरियड्स जाताना सुद्धा भयानक त्रास देऊन जातात.
आता जेव्हा अति टेन्शन एखादी स्त्री घेत असेल, अति दुःखात असेल, ती डिप्रेशनमध्ये असेल, ती खुश नसेल, याचाही परिणाम त्या पिरियड्सवर होतो आणि ज्याला आपण म्हणतो मोनोपॉज. वय फार नाहीये, पण मोनोपॉज झालाय म्हणजे की पिरियड्स येणं बंद झालंय. पिरियड्स येणं चांगलं सुद्धा असतं. ते घाण रक्त असतं मुळातच नाहीये. बॉडी तुमची छान सर्क्युलेट, प्युरिफाय करत असते तुम्हाला. दॅट्स इट. आणि कमी वयात हे असं की पिरियड्स गेले तुमचे, मोनोपॉज आला, तर त्याचेही वेगळे इफेक्ट्स बॉडीवर व्हायला लागतात. मग पुन्हा स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम, वजन वाढणं, असे वेगवेगळे प्रकार व्हायला लागतात. सो हे वाटतं तितकं सोपं प्रकरण नाहीये. हे फार अवघड प्रकरण आहे मुलांनो. सो त्यामुळे मी तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा डिटेलमध्ये एक्सप्लेन करतीये. सो कोणतीही मुलगी ती म्हणाली, की मला पिरियड्स आलेत, लगेच नाटकच करतीये. काय एवढं दर महिन्याला तर येतात. सवय नाही होत काही गोष्टींची. सो अशा वेळी आम्हाला ना काय हवं असतं आम्हाला कळत नाही. आम्हाला शांती हवी असते. आम्हाला भाव हवा असतो. आम्हाला कोणीतरी प्रेमाने समजून घेणारं हवं असतं. कोणीतरी आमचं दुःख त्या व्यक्तीला दुःख होतंय अशा पद्धतीने समजून घेणारं हवं असतं. काळजी घेणारं हवं असतं. कोणीतरी छान पाय चेपून दिले. 10,00,000ची लॉटरी लागल्यावर सुद्धा जेवढा आनंद होणार नाही तेवढा या दिवसांमध्ये होतो. आता ऑफकोर्स गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं जरा पोटाला. त्यामुळे तुम्ही बऱ्याच रील्समध्ये वगैरे पाहिलं असेल, की मुलं त्यांच्या गर्लफ्रेंडला वगैरे चॉकलेट्स देतात. कारण गोड खाल्ल्यानंतर, चॉकलेट खाल्ल्यानंतर जरा बरं वाटतं. आता डार्क चॉकलेटमध्ये वगैरे काय असतं यार ते मला तो शब्द नाही आठवत आहे. पण त्या प्रॉडक्टमुळे आणखी छान वाटायला लागतं बॉडीला. सो चॉकलेट्स चांगले असतात खाल्लेले. बरं वाटतं फक्त. तो काही पूर्ण प्रॉपर इलाज नाहीये, पण बरं वाटतं किंवा Cadbury एखादा गोड पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या आपसुकच चेहऱ्यावर स्माइली येते. त्यामुळे मुलींना गोड खायला आवडतं. सो अशा वेळी मी तर म्हणेल, की तुम्हाला काय करायचंय? जो मेन प्रश्न आहे. तुम्हाला नाही तिला काही देता आलं, नका देऊ. पाय चेपता आले, नका चेपू. पण ती जे काही म्हणतीये ना, सपोज ती उगाचच काहीतरी तुम्हाला रागवतीये, ओरडतीये, भांडतीये, इग्नोर करा त्या सगळ्या गोष्टींना. लगेच ते मनाला लावून नका घेऊ किंवा हे काय सारखी नेहमी चिडतच असते, आता काहीतरी संबंध होता काय चिडायचा? असं जर का तुम्हाला होत असेल, तर प्लीज समजून घ्या, की तिचे पिरियड झालेत. त्रास होतोय तिला, त्यामुळे चिडचिड होतीये आणि मुली मोस्टली चिडचिड जवळच्या व्यक्तीवरच करतात. जसं की आईवर खूप ओरडतील, तुमच्यावर खूप ओरडतील. सो अशा वेळी तुम्हाला जस्ट समजून घ्यायचंय. इट्स ओके. ओरडतीये, रागवतीये, आहे आणखी 2-4 दिवस आहे हे प्रकरण. त्यामुळे चिल राहा. त्या 5 दिवसांमध्ये जर का चुकून तुमचं ब्रेकअप झालं, तर ते एवढं सिरियसली घेऊ नका. तिला भाव द्या, मनवा तिला. मुलींना भाव खायला खूप आवडतो. या दिवसांमध्ये तुम्ही लाँग डिस्टन्समध्ये असाल, तर तिच्यासाठी प्लीज काहीतरी ऑर्डर करा आणि पाठवून द्या. छान वाटतं. या गोष्टींचा आनंद हा शब्दातच नाही सांगता येणार. इतकं बरं वाटतं जेव्हा कोणीतरी काहीतरी तुमच्या पिरियड्सची काळजी घेऊन तुम्हाला काहीतरी पाठवतं. पिरियड्समध्ये इतकं हाय पेन असतं, की त्यामुळे सेक्स एंड ऑल हे सगळं केलं जात नाही. ओके. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि आणखी यामध्ये काय सांगण्यासारखं आहे? आणखी हां, यामध्ये सुद्धा आपलं जे रक्त असतं आणि ते जे रक्त असतं ते सेमच रंगाचं असतं, लालच रंगाचं असतं. पण त्यामध्ये सुद्धा जर का शरीर थोडंसं गडबडलेलं असेल, वेगवेगळे आजारसुद्धा त्यातून निर्माण होतात. रंग जर का थोडासा काळपट येत असेल, तर आणखी वेगळ्या गोष्टी असतात. जर का तो जरा गुलाबी रंग असेल मुलींचा, जो ब्लीडिंगचा रंग असेल, तरी कॉम्प्लिकेशन्स होत राहतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता सध्या माझं म्हणाल तर माझं जे ब्लीडिंग आहे ते फार कमी आहे आणि त्याच्यामुळे माझे स्किन आणि हेअरवर थोडासा इफेक्ट होतोय. केस गळणं वगैरे खूप खूप सुरू आहे. पिंपल्सचं वगैरे प्रकरण अजून सुद्धा संपलेलं नाहीये. सौंदर्य पिटिका-पुटिका जे काही आपण म्हणतो ते नाहीये हे प्रकरण. हे असं आहे हार्मोनल इम्बॅलन्स. आता याच्यासाठी काय करायला हवं? याच्यासाठी असे प्रॉपर इलाज वगैरे काही नाहीये. तुमची लाईफस्टाईल नीट असायला हवी, झोप प्रॉपर हवी, टेन्शन कमी हवं आणि मुलींचा मुळातच प्रॉब्लेम हा आहे, की त्या खूप टेन्शन घेतात, ओव्हर थिंकिंग खूप करतात आणि इतकं पोल्युशन सुद्धा वाढलेलं आहे. मार्केटमध्ये ज्या भाज्या, फळं सगळ्यांवर केमिकल्स मारलेले आहेत. त्यामुळे बॉडीमध्ये सगळ्याच गोष्टी छान जातायत असं नाहीये. त्याचाही इम्पॅक्ट होतो. सो खूप जपावं लागतं आणि प्रेग्नन्सीसाठी सुद्धा पिरियड्स फार महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या काळात कावळा शिवला असा शब्द वापरला जायचा पिरियड्ससाठी. लोक इतक्या ओपनली बोलत नव्हते. पण मला असं वाटतं, की ही ओपनली बोलण्यासारखी गोष्ट आहे.
आता बरेच जण मग म्हणतात, की मुलींनी हे शिवायचं नाही, ते नाही शिवायचं, साईडला बसायचं वगैरे. कुठेतरी आता मुली बोलतायत त्यामुळे या गोष्टी जरा कमी होत चालल्यात. पण हे का होतं मी सांगते. पूर्वीच्या काळामध्ये, खूप पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पिरियड्स यायचे आणि तेव्हा फारशी घरं नसायची, खूप काही शहरीकरण झालं नव्हतं, जंगलात वगैरे माणसं राहायची. कारण लोकसंख्या फारच कमी होती ना. प्राणी खूप असायचे. सो त्या रक्ताच्या वासाने प्राणी हल्ला वगैरे करतील की काय म्हणून आणि घरात देऊळ नसायचं बऱ्यापैकी. एक गावामध्ये देऊळ वगैरे असायचं. छोट्या-छोट्या घरात राहायचे ना लोक. सो त्यामुळे घराच्या बाहेर पाठवलं जात नव्हतं. देवपूजा करू नकोस असं म्हटलं जायचं किंवा त्या काळात हँडवॉशही नव्हते, की बाबा हात घाण झालेत चला लगेच जाऊन हँडवॉश वगैरे करूयात. त्यामुळे कुठे जेवण वगैरे बनवताना उगाचच आजार वगैरे पसरू नयेत. खरं तर पसरत नाहीत, पण तरीसुद्धा पसरू नयेत याची काळजी घेण्यासाठी त्या मुलीला स्वयंपाकघरामध्ये अलाउड नसायचं, की "तू नको येऊस, 5 दिवस राहा." मग बाकीची कामं नंतरचे लोक लावायला लागले, की मग ठीक आहे भांडी तरी घासून घे. हे चुकीचं आहे. सगळ्या मुली दमतात, थकतात, त्रास सगळ्यांना होतो. समजून घेणारं फक्त कोणी नसतं. समजून घेणारी ती एक व्यक्ती त्यांना हवी असते, की "भाई मला त्रास होतोय यार, प्लीज समजून घे." लाड कर. मुलींना ते लहान मुलांचे आपण लाड करतो ना, तसे लाड हवे असतात. सो हे झालं पूर्वीच्या काळामध्ये. त्यामुळे अजून सुद्धा नाही जात. मी सुद्धा नाही जात त्या दिवसांमध्ये मंदिरात वगैरे, की ठीक आहे जाऊ दे ना. आता ती एक गोष्ट अशी डोक्यात फिक्स झाली आहे. ते अजिबात चुकीचं नाहीये. पण ठीक आहे आपल्या ज्या परंपरा चालत आल्यात आपण काही फॉलो करू शकतो आणि स्वयंपाक वगैरे मी तरी बनवते बिकॉज या काळामध्ये हँडवॉश वगैरे आहे. तुम्ही स्वच्छ हात धुवू शकता आणि घाण काहीच नसतं या सगळ्या गोष्टींमध्ये. सो हे असं आहे. कावळा शिवला म्हणजेच पिरियड्स येणं, ज्याला एम-सी सुद्धा म्हणतात मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल. 5 दिवसांची असते ही आणि इट्स व्हेरी पेनफुल. मला 5 दिवस ब्लीडिंग होत नाही. मला 3.5 दिवसच होतं. त्यामुळे सुद्धा अनेक इफेक्ट बॉडीवर होतात माझ्या. अनेक मुलींचा हाच किस्सा आहे. आणि तुम्ही म्हणता, की मुली खूप नाजूक असतात. अरे, आम्हाला काय त्रास होतोय तुम्हाला माहिती आहे का? हे 5 दिवस तुम्ही नाही सहन करू शकत. बसमध्ये सुद्धा अनेक लोक म्हणतात, की मुलींसाठीच स्पेशल साईड आहे, मुलांसाठी नाही. तुम्हाला नाही हा त्रास होत. पिरियड्स नाही येत मुलांना. आय नो की मुलं पण दमतात. पण मी सांगतेय, की त्या मुलीची हालत काय? तिला पिरियड्स आलेले आहेत. तिला धावपळ करत एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय. इतकं पेन होतंय. सो काही गोष्टींसाठी जर अशा सोयी केलेल्या आहेत. सो लगेच त्याचा असा वाईट नका विचार करून घेऊ. मी नक्कीच तुमच्या साइडने सुद्धा बोलतीये. पण मी सध्या या गोष्टीला लागून बोलतीये. मुली नाजूक असतात, मुलींना हेच जमत नाही, तेच जमत नाही. अरे, असं काही नाहीये. मुलींना मुळातच अशा काही गोष्टी निसर्गानेच बनवलेलं आहे. स्त्रियांना, पुरुषांना वेगळं. तुमच्यासारखं कसं होईल ते सगळं? सगळंच शरीराने सगळंच वेगळं बनवलंय ना, पूर्णपणे निसर्गाने वेगळं बनवलंय. सो तुम्हाला जे एक्स्पेक्टेड आहे ते कसं होईल यांच्याकडून? नाही होत. हं. सो प्लीज समजून घ्या. जेव्हाही काही गोष्टी डोक्यात येतील, ती मुलगी आहे, इट्स ओके. मुलींना जर का तुम्ही फुलासारखं समजलं ना, तर तुम्हाला सगळ्याच मुली छान वाटतील. मुली खरं तर असतातच तशा. आजकाल मुली खूप मी स्ट्राँग आहे, आहे याचा विचार करतात. मी स्वतः विचार करते बिकॉज आम्हाला कोणाची सिम्पती नको असते. याचा अर्थ असा नाही की आम्हाला त्रासच होत नाहीये. भरपूर त्रास होत असतो. फक्त आम्हाला तो दाखवायचा नाहीये बिकॉज आम्हाला कोणाची सिम्पती नको आहे. तू मुलगी आहेस आणि मग असं हे नको आहे भाई. तुम्ही मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका आणि हे असं आहे. सो काय नाटक आहे तुझं किंवा काय आहे हे, हे प्लीज असं वागू नका. म्हणजे समजून जा जर का एखाद्या मुलीने पोटावर वगैरे हात ठेवला, चेहरा तिचा उतरलाय, अचानक एनर्जी डाउन झालीये, पिरियड्स आलेत तिला. रोज छान नटणारी मुलगी त्या दिवशी अजिबात नीट तयार नाही झाली, पिरियड्स आलेत तिला. सो या वेळेमध्ये जसं मी सांगितलं पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते, की तिला फक्त आणि फक्त लाड हवे असतात तुमच्याकडून. तुम्ही शांतपणे ती जे काही म्हणतीये ते ऐका. तिला काही उगाचच चांगले सल्ले द्यायला जाऊ नका. ऐका. तिच्या साइडमध्ये म्हणजे तिच्या होमध्ये हो मिक्स करा. इतकंच त्या मुलीला हवं असतं. नवीन लग्न झालेली मुलगी तुमच्या घरी येते. नवऱ्याचं खरं तर खूप महत्त्वाचं काम आहे यामध्ये, की नवीन नवरीला समजून घ्यावं. हां, तिच्याकडून नाही होणार आहेत कामं वगैरे किंवा जरी करत असेल, तरी तिच्या आत किती त्रास होत असेल, हे पण तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. विचार करा, जरा जरी कापलं तरी किती त्रास होतो आणि 5 दिवस हे ब्लीडिंग होत असतं. किती अवघड आहे.
अनेकदा असंही होतं, की कुठेतरी छान फिरायला गेलोत आणि तारखेच्या आधीच पिरियड झाले. जंगलामध्ये कुठेतरी आहोत आणि पिरियड झाले. सो ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं आमच्यासाठी, की त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करणं. मग आता काय करायचं? त्यातल्या त्यात कधी आपण पॅड कॅरी केलं नसेल आणि जवळपास मेडिकल नसेल. सो त्याही परिस्थितीमध्ये ती सिच्युएशन हँडल करणं फार अवघड असतं. मुलींना इतके कपडे का लागतात त्याचंही एक कारण आहे. कारण पिरियड्सच्या दिवसांमध्ये ऑफकोर्स थोडंसं हलकं-फुलकं, नॉर्मल, पोटाला त्रास होणार नाही असे कपडे लागतात. त्याच्यानंतर पॅडचा जो शेप असतो तो दिसू नये म्हणून त्या पद्धतीने कपडे घातले जातात. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अ, अजून काय सांगू मी तुम्हाला या विषयावर? 20 मिनिट झालं मी बोलतीये. आणखी बरंच बोलण्यासारखं आहे. पण मला असं वाटतंय सध्यापुरतं इतकंच आहे. आपल्या गर्लफ्रेंडचे लाड करा जितके होतील तितके. ती जेवढं म्हणते तेवढं ऐकण्याचा प्रयत्न करा आणि प्लीज जज करू नका. दॅट्स इट. आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत थँक यू. बाय. आय लव्ह यू.